नमस्कार, मी प्रियंका ठाकरे. शंखनाद परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, कोरोनासारख्या महामारीने जेव्हा आपल्या आयुष्यात थैमान घातलं तेव्हा आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे आपणा सर्वांच्या लक्षात आले आणि आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ लागलो. कोरोना आल्यानंतर आपणास आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे समजले. योगा हे एकमेव असे साधन आहे जे आपणास सदैव शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यास मदत करते. आजारांशी लढण्यासाठी आपल्या शरीरात शक्ति निर्माण करते. अंतर्राष्ट्रीय योग दिन, यह शब्द सुनते ही हम जो जनार्दन स्वामी महाराज के और शिष्य और भक्त हैं और योग प्रचार निःशुल्क कर रहे हैं, ऐसे लोगों को बहुत बहुत उसकी वर्णन नहीं कर सकते, इतना आनंद होता है. क्यों? तो तकरीबन 48 साल पहले जनार्दन स्वामी महाराज इन्होंने अपने नागपुर में योग दिन यह शब्द की निर्मित की है. इसके पहले योग दिन ये शब्द नहीं था, पर स्वामी जी ने 1974 की बात होगी, 73 या 74, उसमें ये शब्द की निर्मित की. और कहाँ की है? तो नागपुर के मेयर उस समय के जो थे वे यहाँ योगाभ्यासी मंडल में आए थे और उनके पास उनको आते समय किसी ने दक्षिणा दी थी 1001 रुपये की. तो वो दक्षिणा उन्होंने मेयर साहब को दी. वो यहाँ आए थे तो, और उनको कहा कि भाई यह जो दक्षिणा है ये लीजिए और नागपुर कॉरपोरेशन योग दिन मनाए. अच्छा. ऐसा बताया था. और वो पहले बार शायद उस शब्द की निर्मित हुई थी. और जब 42 साल के बाद में माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने जब यह शब्द निर्माण किया और पूरे विश्व में फैला दिया, उस समय हम लोगों को बहुत बहुत आनंद हुआ. और पहला जो विश्व योग दिन था 2015 में 21 जून का, हम लोगों ने नागपुर में इतने बड़े पैमाने में मनाया कि शायद विश्व में वो रिकॉर्ड होगा. 40,000 नागपुर की जनता यशवंत स्टेडियम में, वो पायरियाँ जितनी सीढ़ियाँ बनी उसमें और अंदर में मैदान में खचाखच भरी हुई थी. हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है और इसलिए हम लोग उसको हर साल बहुत उत्साह से बनाते हैं. इस साल यशवंत स्टेडियम में नागपुर महानगर पालिका पहले वर्ष से 15 से ही बहुत और उन्हीं का कार्यक्रम समझते हुए इसको सहकार्य करते हैं और उनके सहकार्य से हम लोग ये मनाते हैं. इस बार 21 जून को सुबह 6 बजे एक कार्यक्रम चालू होगा. केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी ये उसमें उपस्थित रहने वाले हैं. यह अब उनका और योगाभ्यासी मंडल का भी बहुत अपनत्व है, हर वर्ष रहते हैं. और तकरीबन ऐसे एक भव्य कार्यक्रम 20,000 तो कम से कम लोग इकट्ठे रहे यशवंत स्टेडियम में, ऐसा प्रयास चालू है. उसकी रैली हमने कल निकाली थी, बहुत बड़ा इम्पैक्ट हुआ रैली का. और अभी हमारे सब कार्यकर्ता नागपुर के अलग अलग बस्ती में जाते हैं, रोज़ 8-10 जगह जाते हैं और वहाँ योग करवाते हैं लोगों को. संकल्प पत्र, हम केवल 20,000 आएंगे ऐसा नहीं कहते, हमारे पास 20,000 संकल्प पत्र रहेंगे सब में भर के दिए हुए. और ये एक बहुत बड़ा काम हम कर रहे हैं. और नागपुर का यह कार्य, इसको आप शंखनाद तरीके जो एक चैनल है उसको प्रसिद्धि दे रही, ये हमारे लिए और आनंद का और गौरव का क्षण है. मैं नागपुर के सभी जनता को और प्रार्थना करूँगा कि योग दिन यह शब्द अपने नागपुर में उत्पन्न हुआ है और उसका जो बड़ा सेलिब्रेशन होने जा रहा है 21 जून 2023 को, उस दिन आप सब सुबह 6 बजे यशवंत स्टेडियम में पहुंच जाइए और यथाशक्ति जितना समझेगा उतना योग करिए. पर आइए, नागपुर की संख्या दुनिया में सर्वश्रेष्ठ सबसे नंबर 1 पे होनी चाहिए, क्योंकि यहाँ का शब्द है वो. इसलिए मैं सबसे प्रार्थना करूँगा हाथ जोड़कर कि आइए और इस कार्यक्रम में सम्मिलित हो जाइए और कार्यक्रम को यशस्वी कराइए. हाँ, योगोपचार नाम की एक पुस्तक हमने लिखी है, वो है अभी देखिए ना, यही तो है, ये बनी हुई किताब है. ये देखिए, ये किताब है. ये क्या है किताब बोलूँ तो गए 45 साल हो गए हमारे गुरु महाराज की कृपा से
बीमारी पर इलाज करना ये हमें संभव हो रहा है। कृपा उनकी है, करना हम नहीं करते, हम तो निमित्त मात्र हो रहे हैं। तो वे उनकी कृपा से जो हो रहा है, और उसमें अनुभव जो आया, कम से कम 77 बीमारियां इसमें आई हैं। ये 77 बीमारियों के पेशेंट, कहीं 4 पेशेंट एक आध बीमारी के, कोई 50 पेशेंट, कोई 1000-2000 पेशेंट, ऐसे सब आ चुके हैं और सबको फ़ायदा है। किसी को फ़ायदा नहीं, ऐसा बात ही नहीं है। थोड़ा सा 5% 10% कम ज़्यादा हो सकता है, पर सबको फ़ायदा हो रहा है। ऐसा सुंदर जो अनुभव है, उस अनुभव को इकट्ठा किया है और लोगों को इससे फ़ायदा होगा। क्योंकि अभी तो डॉक्टर के पास जाओ तो ठीक है, आपका कहीं इंश्योरेंस होगा तो ठीक है, नहीं तो 2 लाख और 3 लाख कहाँ से जनता लाएगी। अभी तो बड़ा मुश्किल हो गया है। तो ये निःशुल्क है, बड़ा आनंद में करो, यथाशक्ति करो और जीवन में समाधान, सुख, निरोगत्व पाओ। ऐसा एक सुंदर व्यवस्था इस पुस्तक के, ग्रंथ के माध्यम से हुई है। लोग इसको ज़रूर अपनाएं। बड़ा अच्छा ग्रंथ है। स्वयं समझ के और अपनी क्षमता के अनुसार करें तो फ़ायदा ही फ़ायदा है। युवाओं को कहूँगा कि अभी आपकी टेंशन के ज़माने में सब प्रकार के शरीर, मन, बुद्धि तीनों की तबीयत बिगड़ी हुई है। यानी हम लोग देखते हैं कि हम लोग लाल बत्ती लगी है चौक में और खड़े हैं और वो चालू हो रहा है 4, 3, लाल बत्ती ऐसी हिलती है 3, 2, 1। उस समय आप लोग सब यंग जनरेशन, हम लोगों से के वृद्ध लोगों को बोलते हैं, क्यों गाड़ी चलाना नहीं आता, रास्ते में खड़ा है, चल आगे बढ़, धक्का देते, सब कुछ करते। ये कोई तरीका नहीं है। अभी हमारा मनस्वास्थ्य पूरा बिगड़ा है। योग करेंगे तो मनस्वास्थ्य प्रसन्न होगा। अनावश्यक गुस्सा, अनावश्यक लोभ, अनावश्यक डर, अनावश्यक आलस्य, अनावश्यक एंग्जाइटी, सारे चीज़ों से दूर होकर संयमी, धैर्य वाले और विवेक बुद्धि जागृत होने वाले ऐसे व्यक्तिमत्व तैयार होंगे। बीमारियों से, सब प्रकार के बीमारियों से दूर रहेंगे। ये पर यथाशक्ति रोज़ योग करना। योग ऐसा है, आप लोग अभी यंग है ना, आप लोग अभी मोबाइल लेते हैं, ये मोबाइल, और वो क्या कहते हैं, दुनिया कर लो मुट्ठी में। यहाँ से अमेरिका में बोलेंगे और कुछ पता नहीं, ऐसी चीज़ गूगल को पूछा तो वो बता के तुमको होशियार बनाएगा, सब कर देगा। पर इसको क्या करना पड़ता है, रोज़ चार्जिंग करना करता है 1 घंटा, तो ये दुनिया कर लेगी मुट्ठी में। बिल्कुल आपको भी दुनिया मुट्ठी में करनी है यदि अपने कर्तृत्व से, तो योग नाम की एक बैटरी है, उसको रोज़ चार्ज करिए अपने शरीर को योग के माध्यम से। यदि 1 घंटा करोगे तो बाकी 23 घंटे, 40 घंटे शरीर के उपयोग में आ सकते हैं। इतना ही कहूँगा और सब बीमारियाँ समाप्त हो जाएगी, चिंताएं समाप्त, और आनंद, सिंसियरिटी बढ़ेगी और आनंद बढ़ेगा। जीवन में आनंद क्या है यह पता चलेगा। हर चीज़ में आनंद है, यह अनुभूति आएगी। इसलिए नियमित योग करिए। ऐसा इस 21 जून के अंतर्राष्ट्रीय योग दिन में मैं सभी युवाओं को, यानी युवा और युवती, 2 अलग चीज़ नहीं करना चाहिए। युवा बोले तो सब आ गए उसमें, तो वो सब, और यहाँ योग यथाशक्ति करें और अपना जीवन सुखी, समाधानी और निरोगी बनाएं। योगासनांची अनन्यसाधारण महत्त्व पटवून द्यायला दरवर्षी एक दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो आणि तो दिवस म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस। योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे। योग हे वैदिक षड्यंत्र दर्शनांमधील एक दर्शन सुद्धा आहे। योग हा संस्कृत भाषेतील युज या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे असा होतो। योग हा भारतात फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे। भारतीय ऋषी पतंजली यांनी लिहिलेला योगसूत्र नावाचा ग्रंथ जवळपास 2000 वर्ष जुना आहे। ही आतापर्यंतची योगाबद्दलची सर्वात जुनी लिखित नोंद आहे। या ग्रंथामध्ये योग तत्वज्ञानावर भर दिला आहे। भावना व मनावर नियंत्रण कसे ठेवावे, आपल्यामधून आपला आध्यात्मिक विकास कसा साधावा, हा या ग्रंथामध्ये दिलेला मुख्य हेतू आहे। अंतर्राष्ट्रीय योगा दिन की बहुत बहुत शुभकामनाएं आपको भी। नमस्कार सर,
हमारे साथ है संजय अरोरा सर और शालिनी अरोरा मैम जो योगा क्लासेस चलाते हैं। सर, आज के इस योगा दिन के उपलक्ष्य में आप क्या कहना चाहेंगे? देखिए, बहुत सिंपल है। योग सबने करना ही चाहिए। योग स्कूल से ही लग जाना चाहिए, बिकॉज़ योग ही एक ऐसी चीज़ है। हमारे पास तो बहुत एग्जाम्पल्स हैं ऐसे, क्योंकि हमारा जो योगाभ्यासी मंडल है रामनगर का, 70-75 साल पुराना हमारी संस्था है। वहाँ पे हर गर्मी की छुट्टी में बच्चों के लिए एक वर्ग होता है। स्कूल के बच्चे छोटे छोटे एज से लेके तो 10वीं तक के बच्चे रहते हैं वहाँ पे। और बच्चों में जो चंचलता है, जो शरारत है, वो सब उनको संयमित करता है ये योग। और ये देखते हैं हम उनका अंतर एक छोटे से वर्ग के बाद जो उनमें अंतर आता है। उसके अलावा उनका शारीरिक विकास सही हो, उनकी मानसिक विकास सही हो, बैलेंस्ड रहें। आज के दौर में इतने डिस्ट्रैक्शंस हैं और इतने बिगड़ने के चांस हैं जिसमें हम देखते ही हैं रोज़। तो उस पूरे संदर्भ में योग से ज़्यादा शक्तिशाली और हमारी धरोहर कोई दूसरी नहीं है। मतलब इतना ज़्यादा फ़ायदा हो सकता है अगर बचपन से योग सिखाया जाए तो। हमने अपनी ज़िंदगी में परिवर्तित होते हुए देखा। 20 साल पहले हम जुड़े और जो तब की हमारी जीवन शैली थी और आज की जीवन शैली है, उसमें इतना अंतर, और साथ साथ उसका लाभ हमें हर तरीके से, मतलब शारीरिक और मानसिक जो मिला है, उसका हम शब्दों में बयान नहीं कर सकते। अच्छा मैम, आपकी योगा क्लासेस नागपुर शहर में कितने हैं और कितने सालों से चल रहे हैं? जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडल के तो बहुत सारे क्लासेस हैं, है ना। करीबन 100 से ऊपर तो नागपुर में होंगे, उसके ऊपर वर्धा, उमरेड, चंद्रपुर वगैरह में भी होंगे। लेकिन हमारी क्लास को 7 साल हो गए हैं। साढ़े एग्जैक्टली बोलेंगे तो 7.5 साल हो गए हैं। फिटनेस सेंटर में हम एक मंडल का ही एक क्लास चलाते हैं। तो 7 से 8 उसका समय है। तो मैम, अपने योगा क्लासेस में अपने योगा स्टूडेंट को आप क्या टिप्स देते हो? देखिए, मेजरली है कि अब लोग कई दफ़ा बीच में छोड़ देते हैं, है ना, आना। और उसके बड़े सारे कारण होते हैं कि कभी बच्चों के कारण, कभी और बहुत सारी चीज़ें होती हैं। हमारा उनसे एक ही अनुरोध रहता है कि आप क्लास में आते जाइए। आप थोड़ा सा कम करेंगे चलेगा, आप पर मेंटेन रखिए। हफ्ते में 3 बार 4 बार जो रेगुलर आ रहे हैं उनको करना ही चाहिए, क्योंकि वो एक लय बना रहता है और वो छूट जाने से फिर से वो पकड़ में आने में मुश्किल आती है। ऐसा। सर, आपके अनुसार योग की क्या परिभाषा है? योग की बेसिक परिभाषा तो एक ही है। योग का मतलब है मिलना, जोड़, ठीक है। तो तन और मन पहले उस स्तर पे मुलाकात होती है, तन और मन एक हो जाए। उसके बाद उसके आगे जाते हैं हम, तो मैं जिसको हम आत्मा कहें, और जो पूरी सृष्टि है जिसमें सब, जो सृष्टि में परमात्मा बोले हम, उस जब सब कुछ एक हो जाए और आप उस स्थिति में आ जाएं कि आप और सृष्टि का जो, या जिसको हम ईश्वर बोलें, परमात्मा बोले, जो भी जो अपने हिसाब से उसको एड्रेस करना चाहे, उसमें एक रूपता आ जाए, वो योग है। आप ही सब कुछ हैं और सब कुछ आप हैं। ये एक स्थिति अभी हमने तो नहीं पाई है ना, पर ये एक हो जाना, उसका वो परिभाषा योग की है, बस। हाँ, ये आसन तो एक साध्य है। अष्टांग योग बोलते हैं हम लोग। 8 अंग होते हैं योग के। तीसरी स्टेप, 8 स्टेप्स एक अष्टांग, तो उसमें तीसरी सीढ़ी है आसन। ये प्रारंभिक सीढ़ी है। इसका फ़ायदा शरीर पे और मन पे होता है, पर इसके आगे जाना है। ये सीढ़ी भी पकड़ के बैठ नहीं जाना है, सीढ़ी ही सब कुछ नहीं है, इसके आगे जाना है हमको। तो आसन फेमस हो गए, आसन को सब जानते हैं, पर आसन से ऊपर जाना है। आसन सिर्फ तीसरी सीढ़ी, ये समझना आवश्यक है। इसका ध्येय बहुत ऊपर है अभी। तो आसन के बाद प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, और अंत में समाधि का उपलब्धि हो जाना, वो होती है। तो वो वहाँ तक पहुँचना, ये योग है। मैम, महिलाओं में ज़्यादातर पीसीओडी या फिर अन्य समस्याएं होती है, तो उसको नियंत्रित करने के लिए क्या उपाय है? योगा उसके लिए लाभदायक हो सकता है? देखिए, अब इसमें फिर से मैं बोलूँगी कि कुछ छोटी मोटी चीज़ों के लिए जो हमें पता है वो हम हेल्प कर देते हैं, है ना, महिलाओं को बोल देते हैं। लेकिन अगर कुछ ज़्यादा प्रॉब्लम है तो हम सीधा गुरुजी के पास भेजते हैं, क्योंकि वहाँ पे रोगोपचार की क्लासेस अलग से चलती हैं शाम को। तो और हमने वहाँ पे, क्योंकि हम बहुत साल से जनार्दन स्वामी से मंडल से जुड़े हुए हैं, तो वहाँ हमने देखा है लोगों को ठीक होते हुए। तो ये ठीक होना विदाउट मेडिसिन, देखो लोग थक जाते हैं। अब आज आप देखिए, ज़माना क्या है कि आपको दर्द हुई, आपने तुरंत गोली खाई, आप ठीक, मतलब
क्योंकि लाइफ बहुत फास्ट है। अभी वो फास्ट लाइफ में योग करना मतलब बड़ा स्लो हो जाना फिर, और यूथ आज का जुड़ नहीं रहा है उस कारण से उनको जुम्बा जिम ये वो सब चाहिए। बट जब महिलाएं आती हैं और उनको दिक्कत आती है, फिर का योग इलाज है, हेल्प करता है उनको बिल्कुल। एक चीज़ है, महिलाओं की बॉडी पुरुषों से ज़्यादा कॉम्प्लेक्स है, ठीक है, थ्रू साइकिल्स दैट दे गो थ्रू, चाइल्ड बेयरिंग एट्सेट्रा। तो महिलाओं की बॉडी नैसर्गिक तौर पे पुरुषों से अधिक कॉम्प्लेक्स है, लेकिन वो कॉम्प्लेक्सिटी की साइकिल और रिदम प्रॉपर बनी रहे, उसके लिए उनका नियमित योग करना इसीलिए और ज़्यादा आवश्यक है। और चाइल्ड बेयरिंग के लिए बहुत इंपॉर्टेंट आसन हैं, और उसके बाद गुरुजी तो 6 महीने तक कोई आसन नहीं करने के लिए बोलते हैं आफ्टर चाइल्ड बर्थ, पर उसके बाद वापस रिकवरी अच्छे से करने के लिए और वापस शरीर वैसा ही हो जाए, मन भी शांत हो, तो उसके लिए भी आसन है। और महिलाओं कई आसनों में जनार्दन स्वामी जी ने की पुस्तक में लिखा है ये महिलाओं ने आवश्यक करने ही चाहिए रोज। ऐसे बहुत सारे आसन हैं जो महिलाओं के लिए स्पेसिफिकली बताए गए हैं, ताकि उनकी बॉडी की कॉम्प्लेक्सिटी को ढंग से हैंडल किया जा सके, उनकी जो परेशानी और आगे की लाइफ के लिए उनको तैयार किया जा सके। ये आसन स्पेसिफिक है महिलाओं के लिए, तो बहुत लाभदायक है जी। और ये जनार्दन स्वामी जी ने महिलाओं के लिए आसन शुरू किए थे। ये जो पहले काष्ठा साड़ी लोग पहनते थे, उसको जो टाइट करके अब पहनते हैं, वो उन्होंने शुरू किया था कि नवारी साड़ी, हाँ, कि आप योग करें, क्योंकि पैर ऊपर जाते हैं, इधर उधर जाते हैं, तो वो ठीक नहीं लगता, तो वो उन्होंने शुरू किया था। तो ये एक हम कृतज्ञ भाव भी महसूस करते हैं जनार्दन स्वामी जी के प्रति, कि आज हम महिलाएं योग कर पा रहे हैं। उन्होंने महिलाओं को बहुत बड़े रूप में जोड़ा, क्योंकि वो जानते थे घर, एक परिवार अगर सही चलना है तो महिला का स्वास्थ्य बिल्कुल मन से और शरीर से स्वास्थ्यपूर्वक होना बहुत आवश्यक है। अगर परिवार सही चलना है, महिलाओं को कुछ होता है तो पूरा परिवार तहस नहस हो जाता है। तो उन्होंने पहली बार, नहीं तो प्राय ऐसा होता था हमारे देश में भी कि योग जो है वो पुरुष ही करते थे, तो महिलाओं के वर्ग अलग से शुरू कर पाएँ जब वो फ्री होती हैं और किस तरीके से करें वो, तो ये पूरा श्रृंखला जनार्दन स्वामी जी ने प्रारंभ की। तो उसके लिए उनके प्रति बहुत कृतज्ञ होना चाहिए कि महिलाओं को वो योग में लेके आए। जी सर, आप जब योगा के लिए स्टूडेंट आते हैं तो उनको खाने के बारे में कुछ बोलते हो आप, मतलब उनको क्या प्रिकॉशन लेनी चाहिए? देखिए, ऐसा है, बोलना एक बात है, फॉलो करना दूसरी बात है। तो उस दिन हमें अभी 4 दिन पहले की बात है कि मैं गुरुजी के साथ बैठा था, किसी को कैंसर हो गया था, तो उसका इलाज हो गया, उसके बाद कौन से आसन करने चाहिए वगैरह करके उनसे मिले। तो गुरुजी से उनकी पत्नी ने पूछ लिया कि कैंसर इतना फैल क्यों और इतना ज़्यादा क्यों हो रहा है आजकल। तो उन्होंने साफ कहा, जितने रेस्टोरेंट खुलेंगे ज़्यादा, जितना लोग बाहर खाएंगे, जितने ज़्यादा घर के अंदर पैकेट फूड आएगा, उतना कैंसर बढ़ेगा, इसका कोई उपाय नहीं है। ये सब चीज़ें, इसके अलावा और भी चीज़ें, पर ये एक हमारा खाना जो है, आहार, वो सबसे बेसिक तत्व है जो हम अंदर ले रहे हैं, और उसके अगर उसमें किसी भी प्रकार की चीज़ें बदल रही हैं तो उसका असर शरीर पे आएगा। उनका कहना साफ है कि जो हमारा पुराने परंपरा से खाना जो बनता है, उस हिसाब से अगर हम खाते रहे तो इतना ज़्यादा कैंसर रोग फैलने की कोई ज़रूरत नहीं थी। तो खाना, आहार सीमित हो, नियमित हो। हमारे योग में आहार की एक अलग क्लास होती है, उसमें साफ बताया जाता है कि आपका पेट है 100%, इसमें 50% खाना जाना चाहिए कोई भी खाने के टाइम पे। इतना नहीं खाना चाहिए कि पूरा फुल हो जाए। 50% खाना, 25% पानी, 25% हवा की जगह, ये नियमित आहार हुआ। और दिन में 4 बार 3 बार सीमित खाओ, बाहर का खाना कम से कम खाओ। पर बोलने के लिए अच्छा लगता है, पर आज की जीवन शैली में कितने लोग फॉलो कर पाते हैं? नहीं करते हैं, तो उसके रिजल्ट सामने हैं, हम सब देख रहे हैं रोज़। मतलब 3-4 दिन पहले के टाइम्स ऑफ इंडिया में एक रिसर्च आई है भी, जो कि इंडिया डायबिटीज़ के टाइम बॉम्ब पे बैठा हुआ है। सबसे ज़्यादा डायबिटीज़ का इंसिडेंस है इंडिया में, और ये एक्सप्लोड हो रहा है और भी बढ़ रहा है। डायबिटीज़ का सीधा रीज़न इट इज़ अ लाइफ स्टाइल डिजीज़। तो कोलेस्ट्रॉल का बढ़ना, ब्लड प्रेशर का बढ़ना कारण है ना। हम खुद नियमित और सीमित नहीं होना चाहते, लेकिन हम चाहते हैं हम बीमार ना हो, तो ऐसे कैसे होगा? तो आहार तो एक मूल तत्व है, व्यायाम के साथ आहार उतना ही नियमित होना आवश्यक है। तो अभी ये रोग बढ़ रहे हैं, डायबिटीज़ बढ़ रही है आपने जैसे कि कहा, तो उसको नियंत्रित करने के लिए किस प्रकार का योगा हमें करना चाहिए? देखिए, अगर आप ऐसे बोलेंगे ना तो योगा एक ही प्रकार का है। ये सब बाद में जो भिन्न भिन्न मार्केटिंग है उसकी, क्लासिकल योगा जो हमारा है सांस्कृतिक रूप से जो हमें प्राप्त हुआ है, वो एक ही प्रकार का है। उसमें पूरे आसन दिए हुए हैं, आसन के साथ साथ शुद्धि क्रियाएँ दी हैं, शुद्धि क्रियाएँ करनी जरूरी हैं, आसन है। उसके बाद में आप कपालभाति भी एक प्रकार की शुद्धि क्रिया है, फिर प्राणायाम है, क्योंकि प्राणायाम शरीर व मन दोनों पे असर करेगा। तो आप सिर्फ नियमित करिए। हमने इसलिए हमारे क्लास में क्या किया है कि आप
लेट आएँ, जल्दी जाएँ, 2 आसन करें, कुछ भी करो पर करो। तो ऐसा नहीं है कि टाइम पे आना ज़रूरी है, नहीं तो नहीं आना, या जल्दी नहीं जा सकते, आ गए एक बार तो। हमने डिसिप्लिन कम करके चाहा ये है कि लोग जुड़ें इससे। 1-2 आसन करने भी समय निकाल के, एक हाउसवाइफ अगर आती है तो बहुत बड़ी बात है, उसको अगर 8 बजे डब्बा पैक करके अपने लड़के को स्कूल भेजना है और वो 7:45 चले जाती है तो हमको कोई दिक्कत नहीं, उतना तो किया उसने। नियमित करना आवश्यक है, और नियमितता के बिना आपको लाभ नहीं मिल सकता, नियमित होना आवश्यक है। तो अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर आप नागपुर वासियों को और हमारे युवा पीढ़ी को क्या संदेश देना चाहोगे? संदेश तो बिल्कुल एक ही है, एक संदेश के सिवा दूसरा हो नहीं सकता। आवश्यक है, आज नहीं करेंगे कल पछताएंगे, फिर इलाज के लिए योग के आसन ढूंढेंगे आप। आज करेंगे तो इलाज के लोग की आसन की ज़रूरत नहीं पड़ेगी, बीमारी नहीं होगी। एज सिंपल है। बीमारी, देखिए बीमारी हटना एक बेसिक चीज़ है, इसके अलावा इसके बहुत सारे जो लाभ मैं कह रहा हूँ ना, मानसिक तौर पे बैलेंस रहना, परिवार में सुख समृद्धि रहना, उसके अलावा अब जब आगे बढ़ते हैं आप इसके जो इसके स्पिरिचुअल फ़ायदे हैं वो होंगे, वो अलग चीज़ है। पर कम से कम पहली स्टेज में स्वास्थ्य तो सही रहेगा, और उसके बाद बीमारी नहीं होगी तो बीमारी के इलाज सीखने नहीं जाना पड़ेगा आपको। दैट्स इम्पॉर्टेंट। मैम, आप क्या संदेश देना चाहोगी? हाँ, मैं ये सिर्फ बोलना चाहूँगी, बच्चों को लगता है कि योग स्लो है, है ना, ये एक बहुत बड़ी परेशानी है। मेरे खुद के घर में बच्चे ऐसे ही बोलते हैं। तो लेकिन हम उनको भी यही बताते हैं कि देखो, इंटरनल ऑर्गन्स पे और एंडोक्राइन ग्लैंड्स पे इसका काम होता है, तो वो काम तो स्लो ही होना पड़ेगा। हम खाना पकाते हैं तो 2 मिनट मैगी तो हर चीज़ नहीं हो सकती है ना, और फिर वो हार्मफुल होती है। तो हर चीज़ एक समय लेती है, उसको समय देना पड़ेगा। और 1 घंटा शायद शरीर के लिए देना कोई ज़्यादा बड़ी बात है नहीं, है ना। बाकी हम पूरा दिन कुछ भी करें फिर। देखिए आप अपनी, सॉरी नहीं मेरा बोल दिया, हो गया। हम कार खरीदते हैं, 10-20 लाख रुपए की कार होती है, उसको किस एहतियात से रखते हैं? रोज़ कोई साफ़ करने वाला आता है या हम साफ़ करते हैं, उसका टाइम पे सर्विसिंग कराते, ऑयल चेंज कराते, बैटरी चेक कराते, सब उस 10 लाख की चीज़ की इतनी केयर लेते। कहीं जरा सा स्क्रैच लग जाए तो कितना दिल को दुख होता है, हमारा दिल जल जाता है, राइट। 2 व्हीलर हो उसके साथ भी यही हाल है। ये अरबों खरबों रुपए का शरीर मिला है, इसका क्या ख्याल है? इसके लिए आपने इतना सा भी समय दिया क्या? और आसन एक ऐसी चीज़ है जिसमें रुकना आवश्यक है, पूर्ण स्थिति में धीरे धीरे लयबद्ध तरीके से करना जरूरी है, मन को जोड़ के आसन करना आवश्यक है, सिर्फ शरीर को हिलाने से काम नहीं चलने वाला। तो ये तो एक पद्धति से होगा। पूर्ण स्थिति लेने के बाद रुकना ज़रूरी है उसके लाभ पाने के लिए, रुके नहीं तो लाभ नहीं मिलने वाला। तो ये स्लो ज़रूर है, पर इसका असर ज़्यादा गहरा है और बहुत सारी ऐसी सतहों पे है जहाँ ये आपकी रोज़ की जुम्बा वगैरह नहीं पहुँच सकते। ज़रूर कीजिए, एरोबिक एक्सरसाइज ज़रूरी है हार्ट बीट के रेट्स के, वो सब चीज़ों के लिए, नो उसको मना नहीं है, पर जहाँ इसका असर जा रहा है वहाँ वो पहुँच भी नहीं सकते कभी। तो वो स्लो और फास्ट में मत जाइए, शांति से रुक के देखिए क्या हो रहा है, ऑब्जर्व कीजिए अपनी बॉडी को, अपने मन को, तब इसके आपको लाभ पता चलेंगे। तो इसलिए यूथ को जो है एक ही चीज़ बोलना है कि स्लोनेस पे मत जाइए, उसके डेप्थ पे जाइए। थैंक यू सो मच मैम, थैंक यू सर। आपने इतनी अच्छी जानकारी हमें स्वास्थ्य के बारे में, योगा के बारे में दी। थँक यू सो मच मॅम. भारतातील सिंधू संस्कृतीतही योगाचा उल्लेख आहे. योगासनाचे प्रकार व त्याच्या आकृत्या यांची चित्रे सिंधू खोऱ्यातील गुफा दगडांवर कोरलेली आढळतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांची सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली व 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज 21 जून योगा दिवस म्हणून आपण साजरा करतो. योगा ही भारताने पाश्चिमात्य देशाला दिलेली सर्वात मोठी देण आहे. आज आपल्या सोबत आहेत योगासनाचे अभ्यासक आदिती तिडके. नमस्कार मॅम, कशा आहात तुम्ही? नमस्कार, मी बढिया आहे. तुम्ही कशा आहात? मस्त. शंखनाथमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मॅम, आपलं पूर्ण नाव काय आहे? माझं नाव अदिती भास्कर तिडके. मॅम, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? आत्ता तुमचं शिक्षण काय सुरू आहे त्याबद्दल सांगा. मी माझं बॅचलर्स इन बायोटेक्नॉलॉजी केलं आहे आणि मी आता मास्टर्स करते योगा थेरपीमध्ये. तर ते माझं कॉलेज बँगलोरला आहे, तर एस व्यासा म्हणून, स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी. तर तिथून मी आता माझं मास्टर्स करते आहे. अच्छा.
मॅम, योगासनाचे आपण खूप सारे प्रकार आहेत. तुम्ही योगासनाचे क्लासेस घेता, तर ते क्लासेस किती तास घेता आणि कशा पद्धतीने तुम्ही जे योगासनाचे तुमच्याकडे क्लासेससाठी येते आहेत त्यांना कशा प्रकारे तुम्ही समजावून सांगता, त्याबद्दल थोडं सांगा. तर मी आता तर मोस्टली मी ऑनलाईन क्लासेस घेते. तर मी 4 ते 5 तास क्लासेस घेते आणि माझ्याकडे म्हणजे वेगवेगळे स्टुडंट्स येतात. कोणाला जसं बॅक पेनचा इश्यू आहे, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला वेट लॉसवर काम करायचं आहे. तर असे माझे वेगवेगळे क्लायंट्स असतात आणि मग त्यांच्या एलिमेंट नुसार मी त्यांचा क्लास घेते. म्हणजे जसं कोणाला वेट लॉस करायचं आहे तर आमचा फोकस म्हणजे जास्ती सूर्यनमस्कारवर असतो, डायनॅमिक एक्सरसाइजेस ज्यावर म्हणजे तुमची हार्ट रेट वाढेल, तर अशा एक्सरसाइजेसवर असतात. जसं कोणाला ब्लड प्रेशर असेल तर त्यांना कसं कामिंग आणि थोडं रिलॅक्सिंग आसनाज आणि त्यांच्याकरता थोडा रिलॅक्सिंग सेशन करायचं असतं, कारण त्यांना आपल्याला काम करायचं आहे आणि त्यांच्या प्रेशरला आपल्याला थोडं कमी करायचं आहे. तर त्यांच्यासाठी प्राणायाम जास्त, मेडिटेशन आणि शवासन वगैरे. तर म्हणजे फोकस त्याकडे असतो. तर असे माझे वेगवेगळे क्लायंट्स असतात आणि त्यांच्यानुसार मग मी तसे क्लासेस घेते. तर तुम्ही जसं आता सांगितलं, तर योगासनाचे प्रकार किती आहेत त्याबद्दलही थोडं सांगा. तर तसं बघितलं गेलं तर योगासनाचे प्रकार भरपूर आहे, कारण वेगवेगळे जे टीचर्स असतात, जे गुरु असतात, त्यांनी मग त्यांचे वेगवेगळे टाईप्स काढले. जसं अयंगर योगा असतो, हठयोगा, अष्टांग योगा. तर माझं जे शिक्षण झालं आहे ते अष्टांग योगामध्ये झालं आहे. तर ते थोडंसं असं पॉवर योगा जसं ऐकलं असेल लोकांनी, तर ते पॉवर योगासारखं असतं आणि ते थोडं इंटेन्स प्रॅक्टिस असते. तर त्यात तुमची स्ट्रेंथ बिल्ड होते, तुमचा स्टॅमिना वाढतो आणि तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढते. तसंच जर अयंगर योगाबद्दल बोललो तर त्यात कसं प्रॉप्स वगैरे यूज करतात, स्ट्रॅप्स यूज करतात, म्हणजे सपोर्ट जास्त घेऊन. जसं कोणी बिगनर असेल तर मी त्यांना सजेस्ट करेल की अयंगर योगा किंवा हठयोगा प्रॅक्टिस करा. तो थोडा स्लो आणि रिलॅक्सिंग आणि तसा असतो. तर त्यात तुम्ही सपोर्ट जास्त घ्यायचा, ब्लॉक्स यूज करायचे, स्ट्रॅप यूज करायचा आणि मग तुम्ही ग्रॅज्युअली तुम्ही मग अष्टांग योगाकडे वगैरे जाऊ शकता. असं. तर तुम्ही जे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस जे घेते आहात, तर किती वर्षापासून तुम्ही क्लासेस घेते आहात? मी आता 3 वर्षापासून शिकवत आहे. तर मी आधी माझं सुरू केलं होतं मी ऑफलाईन क्लासेसपासून, पण आता कोविड नंतर काय झालं, लोकांबाहेर येणं जाणं होत नाही, म्हणून मग आता सगळे ऑनलाईन शिफ्ट झाले आणि इझी असतं, कारण देशात किंवा जगात कोणी कुठेही बसून आपण ऑनलाईन कनेक्ट करून आपण देश आणि जगभराच्या लोकांना भेटून आपण शिकवू शकतो आणि भेट करू शकतो. तर मी ऑनलाईन शिकवते आता. आपल्याला तर कोरोनाने एक गोष्ट शिकवलीच, कारण संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यामध्ये ज्यावेळेस अडकलेलं होतं त्यावेळेस ऑनलाईन सगळीकडे चाललेलं होतं. तर जी आता PCODची जी मुलींमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ही प्रॉब्लेम वाढताना दिसते आहे, तर याबद्दल योगासनाचे काय महत्त्व आहे आणि आपण कोणतं योगासन केलं पाहिजे त्याबद्दल मुलींना थोडं तुम्ही सांगा. नक्कीच मला आवडेल सांगायला, कारण माझ्याकडे भरपूर क्लायंट्स आहे जे PCOD, PCOS जे सफर करतात आहे. आणि PCOS किंवा PCOD हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. म्हणजे तुमची जर लाईफस्टाईल जागेवर नाही आहे, तुमचं हॉर्मोन्स जागेवर नाही राहत आणि त्यामुळे मग एव्हरीथिंग डिलेज तुमच्या सायकलमध्ये, हॉर्मोनल सायकलमध्ये. आणि जेव्हा तो इम्बॅलन्स शरीरात होतो त्यामुळे मग वेट गेन करणं, फेशियल हेअर आणि एन्झायटी, स्ट्रेस, हे सगळे मग त्याचे परिणाम असतात. तर बेसिक म्हणजे डॉक्टर्स पण सजेस्ट करतात की योगा केला पाहिजे आणि योगा तुम्ही आपल्या लाईफमध्ये ॲड केलं पाहिजे जर तुम्हाला PCOD असेल तर. तेच मी सांगते की सूर्यनमस्कार जास्त करा, हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजेस थोडी वेट लॉस करण्याकरता, आणि क्लीन डाएट म्हणजे एकदम तुम्ही घरचं बनलेलं स्वच्छ जेवण जे असतं आपल्या घरचं ते खायचं. जास्त ऑइली फ्राईड नाही खायचं, शुगर बिलकुल अवॉइड करायचं. बाहेर जे आपण फास्ट फूड वगैरे जंक फूड असतं ते सगळं बिलकुल अवॉइड केलं पाहिजे, कारण त्यांनी जे एक्सेस शुगर आणि ऑइल आपण कन्झ्युम करतो त्यांनी आपल्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स क्रिएट होतो आणि मग PCOD. आणि आजच्या जनरेशनमध्ये हा प्रॉब्लेम जास्त होत आहे, कारण आधी आपण क्लीनच खायचो आणि आपलं म्हणजे जे भाज्या वगैरे असतात पण त्या पण ऑल्टरेटेड नाही असायच्या. आता अडल्टरेशन इतकं होतं आपल्या भाज्यांमध्ये सुद्धा. तर आपल्याला ते थोडं लक्ष द्यायला हवं की आपण आपल्या शरीरात काय घेतोय. म्हणजे थोडं माइंडफुल प्रॅक्टिसेस जर केली तर डाएट आणि एक्सरसाइज मी या 2 गोष्टी सजेस्ट करते. आणि रेग्युलर एक्सरसाइज, प्राणायाम आणि तेच अगेन काम डाऊन करायचं स्वतःला, स्वतःच्या शरीराला सांगायचं की एव्हरीथिंग इज ओके. तेव्हा तुमचं हॉर्मोन बॅलन्समध्ये येईल आणि एक हार्मनी क्रिएट राहील शरीरात. तर मग त्या सगळ्या डिसऑर्डर्स जातात.
आता धावपळीच्या जीवनामध्ये सगळ्यांना ताणतणाव वाढलेला आहे, तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? याबद्दल कोणते योगासन आपण करायला हवेत जेणेकरून आपल्यामध्ये जे ताणतणाव येतो आहे तो दूर व्हावा? योगासन तर केलेच पाहिजे, पण त्यासोबत मी प्राणायाम आणि मेडिटेशन पण सजेस्ट करेल. कारण जेव्हा आपण प्राणायाम करतो तर काय होतं, आपलं बॅलन्स क्रिएट होतो दोन्ही नाडीजमध्ये, जे आपले 2 नॉस्ट्रल्स असतात. तर प्राणायाम म्हणजे काय असतं, प्राणस्य आयाम इति प्राणायाम असं आहे. म्हणजे प्राण जे आपलं व्हायटल फोर्स असतं, व्हायटल एनर्जी, त्याला जेव्हा आपण कंट्रोल किंवा एक्सपांड करतो त्याचा अर्थ आहे प्राणायाम. तर म्हणजे जेव्हा आपण प्राणायाम प्रॅक्टिस करतो, आपण काय करतो, आपण आपली ब्रेथ कंट्रोल आणि एक्सपांड करतो. जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो, आपल्याला म्हणतात की स्ट्रेस होत आहे, तर लंबी श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि रिलॅक्स करा. तर जेव्हा आपण प्राणायाम रेग्युलरली प्रॅक्टिस करतो तर आपली दोन्ही नॉस्ट्रल्स आणि आपला नर्वस सिस्टम काम असतो आणि रिलॅक्स्ड असतो. तर तो स्ट्रेस आणि तणाव मग बॉडीतून जेव्हा जातो तेव्हा मेंटली पण आपण असं रिलॅक्स्ड होतो. आणि मेडिटेशन ऑफकोर्स बस 5 मिनटं किंवा 10 मिनटं फक्त बसून आपल्या श्वासेवर फोकस करायचं, रिलॅक्स एकदम करून, तर मग ते पण हेल्पफुल होतं. जेव्हा आपण आत जातो, आपण आपल्या डोक्यात शिरतो, आपले थॉट्स आपल्याला कळतात, आपले इमोशन्स आपल्याला कळतात, तेव्हा मग आपण थोडं प्रेझेंटमध्ये येतो. कारण नेहमी काय असतं, आपण पुढचा विचार करतो किंवा पास्टचा विचार करतो, आपण प्रेझेंट कधीच नाही राहत. तर मेडिटेशन आणि प्राणायाम आपल्याला हेल्प करतात. जेव्हा आपण आपल्या श्वासवर फोकस करतो तर आपल्याला प्रेझेंटमध्ये आणून आपण आपल्याला फोकस करायला लावतो. तर ते मग स्ट्रेस आणि एन्झायटीला हेल्प करतं. अगदी बरोबर. कारण मानव जो आहे तो आपल्या भविष्याचा विचार करतो आणि भूतकाळामध्ये जे घडलेलं आहे त्या गोष्टींचा विचार करतो. आपण काय जगत आहोत, आपण काय करते आहोत आता सध्या, त्या गोष्टीचा विचार करत नाही. मॅम, तुम्ही जे क्लासेस घेता ते बॅचेसनुसार तुमचे क्लासेस आहेत की कशा पद्धतीचे तुम्ही ते क्लासेस तुम्ही मॅनेज करता? माझे मोस्टली म्हणजे ग्रुप क्लासेस पण असतात आणि 1-to-1 क्लासेस पण असतात. जसं कोणाला मी सांगितलं की बॅक पेन आहे किंवा कोणाला फोकस्ड वेट लॉसच करायचं आहे, तर मी 1-to-1 पण घेते की कम्प्लीट फोकस क्लायंटला असतो. आणि मग ग्रुप सेशन्स पण असतात, जेव्हा जे रेग्युलर क्लासेस असतात, जे रेग्युलर प्रॅक्टिशनर्स आहे, तर त्यांच्याकरता मग ग्रुप क्लासेस पण होतात. अच्छा. ज्या स्त्रिया आहेत ते घरकामामध्ये गुंतलेल्या आहेत, तर अशा स्त्रियांना तुम्ही म्हणजे कोणते योगासन आणि काय मेडिटेशन करण्याचं तुम्ही सांगता त्यांना? आता स्त्री आहे आणि घरचे कामं आहे, तर घरचे कामं कधी संपत नाही, राईट? तर सिम्पल एक गोष्ट असते, सूक्ष्म व्यायाम म्हणजे जॉईंट मुवमेंट वगैरे. तर घरच्या स्त्रियांनी जर इतकंही जरी केलं ना तर ते इनफ असतं. तर सूक्ष्म व्यायाम म्हणजे आपण प्रत्येक आपल्या जॉईंटला मूव्ह करायचं, जसं रिस्ट रोटेशन, एल्बो रोटेशन, शोल्डर रोटेशन, नेक रोटेशन. इतकं जरी केलं तर ब्लड फ्लो जातो प्रत्येक शरीराच्या पार्टमध्ये आणि मग ते म्हणजे इट इज फाईन. जर ब्लड फ्लो कंटिन्यू नाही होत आहे तर आपल्याला स्टिफनेस होतो. आपण कंटिन्यू जर बसून राहिलो किंवा आपण कंटिन्यू कुठली एक मोशन करतो, आपण जर वाकून बसून राहिलो तर त्याने काय होतं, ब्लड फ्लो जात नाही आणि तिथे स्टिफनेस होऊन जातं. तर जर घरच्या स्त्रियांनी फक्त जर सूक्ष्म व्यायाम रोज सकाळी उठून केला तर ब्लड फ्लो होतो आणि म्हणजे बाकी सगळं ठीक होऊन जाईल. जशा घरच्या स्त्रिया आहेत, स्वयंपाक करतात, धुणी भांडी करतात, तर तुम्हाला वाटतं का की त्यांचं यांच्यामुळे व्यायाम पण होतो? अगदी एकदम बरोबर बोलला तुम्ही, होतं त्यांचं व्यायाम. कारण जसं आपण पोछा वगैरे लावतो तर आपण जी पोझिशनमध्ये बसतो त्याला मलासन म्हणतात. तर मी जर क्लासमध्ये शिकवेल तर त्यांना वाटतं की हां सिरियसली, पण तुम्ही ते रोज करता, राईट? मग आपण जर असं काही कपडे वगैरे वाळत टाकलं तर आपण असं बॅक बेंड करतो, खाली बकेट उचलायला गेलं तर फॉरवर्ड फोल्ड करतो. तर आपण दिवसा ज्या घरी कामं करतात त्यात आपला योगा होऊनच जातो, म्हणजे त्या एक्सरसाइजेस होऊन जातात. फक्त त्याला नावं आहेत, आपल्याला नावं माहीत नाही, तर मग लोकांना असं वाटतं की वेगळा क्लास करून जायचं. पण जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर म्हणजे तुम्ही फिट अँड फाईन असतात. तुम्हाला वाटतं का की याची तरुणाई योगासनाकडे जास्तीत जास्त वळलेली आहेत? हो, मला असं वाटतं. कारण आजकाल फिटनेस हा खूप एक ट्रेंड आलेला आहे, राईट? तर लोकांना म्हणजे फक्त योगा नाही, पण लोक जिम वगैरे जातात आजकाल. यूथ थोडं डान्स, कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग, जे की चांगलं आहे. म्हणजे आपण थोडं, जर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेत असाल तर काही पण कुठल्या पण फॉर्मचा एक्सरसाइज चालतो. तर त्यात तुम्ही जर योगा करत असाल, डान्स करत असाल, म्हणजे अर्थ हा आहे की फक्त तुम्ही ऍक्टिव्ह असायला पाहिजे. आपलं शरीर बनलं आहे मुव्हमेंट करता, एका जागी बसून राहण्याकरता आपलं शरीर बनलं नाहीये. तर जितकं तुम्ही ऍक्टिव्ह राहाल, जितकं तुम्ही मुव्हमेंट राहाल, तितकं तुम्ही तुमच्या शरीराला म्हणजे सर्व्ह करत आहात, राईट? तर मला वाटतं की आजकाल यूथ जात आहे आणि एक्सरसाइजेस आणि योगा वगैरे करत आहे, विच इज गुड. असं केलं पाहिजे सगळ्यांनी. मी प्रमोट करते की ऍक्टिव्ह लाईफस्टाईल सगळ्यांची व्हावी, असावी.
आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने योगा महत्वाचा आहे त्याच पद्धतीने आहारही तितकाच महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतो का? एकदम बरोबर. आणि इनफॅक्ट आहार जास्त महत्त्वाचा आहे. असं म्हणतात की 80% डाएट आणि 20% एक्सरसाइज. तर तुम्ही काय आतमध्ये तुमच्या शरीरामध्ये घेता ते खूप इम्पॉर्टंट असतं. तर लोकांनी खूप माइंडफुल असायला पाहिजे की आपण आजच्या काळात काय खातोय, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला पॅकेज्ड मिळतात आणि सगळ्या गोष्टी डिलिव्हर होतात. तर आपल्याला माहिती नाही एक्झॅक्टली कुठे त्या गोष्टी बनत आहे आणि कुठल्या प्रकारे बनत आहे. तर ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे जाणून घ्यायची की आपण काय करतोय. कारण लॉंग टर्ममध्ये ॲज आय सेड की आधी PCOD वगैरे होतं मुलींना. ते का बरं होतं? कारण आपण हाय सोडियम, जर तुम्ही पॅकेजवर फक्त पलटून बघितलं कोणी की त्यात काय कॉन्टेंट आहे, तर त्यात इतकं सोडियम असतं आणि ते हवा, त्यात कार्बन वगैरे असतं. तर ते आपल्या शरीरासाठी बनलेलंच नाही आहे. तर लोकांनी थोडं माइंडफुल असून डाएटवर जास्त फोकस केला पाहिजे. आणि क्लीन डाएट, फास्ट फूड आणि ऑइली, फ्राईड, शुगरी फूड थोडे अवॉइड करायचं, कन्झ्युम करायचं. आणि क्लीनर डाएटकडे जर तुम्ही जात असाल तर ते बेटर राहतं. आपण असं म्हणतो की आरोग्यम धनसंपदा. तर मानवी जो शरीर आहे आणि आत्ताची जी पिढी आहे, तर आत्ता मोठ्या प्रमाणात रोग वाढलेले आहेत. तर तुम्हाला वाटतं का व्यायाम करून आपण त्या रोगांवर नियंत्रण करू शकतो? फक्त व्यायाम करून नाही, कारण मी आधी पण म्हटलंय की लाईफस्टाईल चेंज असायला पाहिजे. आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपण काय करतोय आपल्या दिनचर्यामध्ये. जर सकाळी उठून तुम्ही फक्त फोनवर स्क्रोल करत असाल किंवा धावपळीत कामं करायला जात असाल तर एक माइंडफुलनेस नाही आहे. आणि जी आधी लोक जे लाईफस्टाईल जगायचे ते खूप सिम्पल आणि गावात जी लोक असायची आणि त्यांचं फ्रेश जेवण असायचं, शेतातून आलेलं खायचं वगैरे, म्हणून तेव्हा इतके आजार नाही होते. तर आपल्याला त्या गोष्टीचं थोडं लक्ष द्यायला हवं की आपण आज काय चूक करतोय. आणि आपण मग जर त्यांच्याकरता ती गोष्ट हेल्पफुल होती तर आपल्याला ती ऍड करायला हवी आपल्या लाईफमध्ये. तर थोडं माइंडफुल लाईफस्टाईल, क्लीनर डाएट, एक्सरसाइज, हेच आपण नाही करत आहोत म्हणून ते डिसऑर्डर्स येत आहे, राईट. तर आपण जर करू तर ते नाही राहतील, ते एक्झिस्ट नाही करतील डिसऑर्डर्स. तर लोकांनी थोडं केलं पाहिजे माइंडफुली. आजकाल लोकांमध्ये हृदयविकार ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लोकांना मानसिक त्रास वाढलेला आहे. लहानापासनं तर मोठ्यांपर्यंत ही समस्या वाढताना दिसतो आहे. तर तुम्हाला काय वाटते की व्यायाम करून ही समस्या आपण नियंत्रित करू शकतो आणि याच्यावरती उपाय काय, त्याच्यासाठी काय प्रिकॉशन आपण घेतलं पाहिजे, त्याबद्दल काही सांगा. बरोबर, आपण व्यायाम म्हणजे केलाच पाहिजे. कारण मी जसं म्हटलं की मुव्हमेंट असायला पाहिजे. जितकं तुमचं बॉडी स्टॅग्नेंट राहील तर ते विकार येतातच आपल्या शरीरात. तर ते कधी सांगता नाही की कधी येईल, कोणाला हार्ट अटॅक कधी येऊ शकतो, कोणाला एन्झायटी, पॅनिक अटॅक कधी येऊ शकतो. तर तेच एव्हरीडे लाईफस्टाईलमध्ये तुम्ही थोडं आपलं इन्क्लूड केलं जर योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन, आणि तेच रोज थोडं आपल्या शरीर, कारण आपली लाईफ आजकाल खूप कॉम्पिटेटिव्ह आहे, बाहेर सगळं काही कॉम्पिटेटिव्ह आहे. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला एकदम असं अलर्ट राहावं लागतं. तर त्याकरता तुमची बॉडी इतकी अवेक राहण्याकरता पण तुम्हाला काहीतरी फ्युअल द्यावं लागेल तुमच्या शरीराला. तर त्याच्याकरता योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम आहे हेल्पफुल. तर बेसिक नाडी शुद्धी केली किंवा कपालभाती केलं, ओम चॅन्टिंग पण करू शकता तुम्ही जर तुम्हाला जास्त त्रास असेल तर ते सगळं हेल्पफुल होतं लोकांना. अच्छा. व्यायामाचा अभाव आणि सतत मोबाईल फोन, कम्प्युटरच्या म्हणजे समोर वावरणाऱ्या आणि जंक फूडच्या प्रभावात जगणाऱ्या आजच्या तरुणाईला तुम्ही काय संदेश द्याल? मी फक्त एकच म्हणेल की आपल्याला एकचदा हा माणसाचा जन्म मिळतो आणि आपल्याला हे शरीर मिळालं आहे. तर आपण याची काळजी घ्यावी. आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे या शरीराची काळजी घ्यायची. तर प्लीज खूप रिस्पॉन्सिबल माणसासारखं आपण या शरीराचं लक्ष दिलं पाहिजे या शरीरावर आणि याची काळजी घेतली पाहिजे. तर ज्या राईट गोष्टी आपल्या शरीराकरता, जसं काही वर्कआउट करणं, एक्सरसाइज करणं, चांगलं जेवणं आणि डोक्यात चांगले विचार ठेवणं. तर प्लीज, आपल्याकडे वेळ जास्त नसतो, तर या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आपण जितक्या लवकर आपण इन्क्लूड करूया तितकं आपल्यासाठी चांगलं राहणार. सरतेशेवटी योगा दिनानिमित्त तुम्ही काय सांगाल? आधी सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ही आता आपल्याला संधी मिळाली आहे तर आपण या दिवसापासून सुरू करू शकतो. कोणाला पण जर योगा प्रॅक्टिस सुरू करायची तर प्लीज सुरू करा. आपण रोज नवीन गोष्टी काही ना काही शिकू शकतो. जर तुम्ही आधीपासून करत असाल योगा तर खूपच छान आहे. प्लीज कंटिन्यू करा. आणि ही खूप सुंदर कला आहे आणि आपल्या देशातली कला आहे, तर आपण याला जपलं पाहिजे.
थँक्यू सो मच मॅम. तुम्ही खूप सुंदररित्या योगासनाचे महत्त्व आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. आपलं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. योग हा शब्द मुळात संस्कृत भाषेतून आलेला आहे. संस्कृतच्या युज आणि योग या दोन शब्दांनी मिळून योग हा शब्द तयार झाला आहे. युजचा अर्थ जोडणे, बांधणे असा होतो, तर योगचा अर्थ एकाग्र चित्त, मनाची एकाग्रता, विचार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे असा होतो. योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा समन्वय होय. योग आपल्या जीवनातील मानसिक ताण तणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व आतड्यांचे शुद्धीकरण करतो. योग ही आध्यात्मिक वाट असून त्या वाटेवर चालून आपण आपले ध्येय गाठू शकतो. अर्थातच ते ध्येय गाठण्यासाठी त्या वाटेवरचे नियम पाळावेच लागतील. आज आपण आहोत लाईफस्टाईल फिटनेस स्टुडिओ येथे नेहा शिंदे यांच्यासोबत, जे एक योगा थेरपिस्ट आहेत आणि डायटेशियन आहेत. मॅम, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण आणि सर्वांना तुम्हाला पण शुभेच्छा. मॅम, तुम्हाला योगासनाची आवड कशी काय निर्माण झाली? तुमचं पहिले शिक्षण काय झालेलं आहे त्याबद्दल सांगा. माझं शिक्षण ॲक्च्युली केमिकल इंजिनिअरिंगमध्ये मी केलं आहे. त्यानंतर मला जसं 2008 पासनं योगा करायची खूप आवड निर्माण झाली, तर मी डेली रोज घरीच करायची, 1.5-2 तास डेली रुटीन होता माझा. मग मला असं वाटलं की हे शिकवायला पाहिजे किंवा यामध्ये काही करायला पाहिजे, त्यामुळे मग मी योगाची आता डिग्री घेतली आहे. अच्छा मॅम, तुमच्याकडे जास्तीत जास्त महिला योगा करण्यासाठी येतात, तर त्यांना योग करताना तुम्ही कोणती रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळायला सांगता, याबद्दलही सांगा. माझ्याकडे स्ट्रिक्टली एक रूल आहे की सूर्य नमस्कार कंपल्सरी 2 सेट्स टाकायचे आहे. आजकाल सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे बॉडी शेपिंगचा. बॉडीला शेप यायसाठी सूर्यनमस्कार एक परफेक्ट योगा आहे, संपूर्ण व्यायाम आहे. जर तुम्ही रोज 2 सेट सूर्यनमस्कार चे टाकाल तर तुमच्या बॉडीला एका महिन्यामध्ये पूर्ण शेप येऊन जाईल. अच्छा तुमच्या मते योगासनाचे महत्त्व काय? योगा आजकालच्या जसे धावपळीच्या युगात योगा एक खूप मेंटली स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप पहिले महत्वाचं आहे. त्यानंतर फिजिकल फिटनेस, आणि योगा केल्यामुळे तुम्हाला खरंच तुमच्यामध्ये खूप फरक दिसेल. तुमचा स्टॅमिना वाढलेला दिसेल. सोबत थोडं डाएट फॉलो केलं तर वेट लॉस पण होतं, आणि योगामुळे वेट लॉस होतंच, 100% होतंच. बस रोज तुम्हाला रेग्युलर त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमच्या युवकांना, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? रोज सकाळी योगा करा, स्वस्थ राहा, फ्रेश राहा, डाएट फॉलो करा, बस एवढंच. सात्विक जीवनशैली, संस्कारक्षम नियंत्रित मन आणि सात्विक विचार या तिघांचा एकत्रित परिणाम आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळेच परिणाम देतो. जो मनुष्य या तीनही नियमांचा विचारपूर्वक उपयोग करतो, अर्थातच त्याचा स्वतःच्या मनावर पूर्णतः ताबा असतो. एकदा का त्याचे मन शांत झाले की शरीर शुद्ध पूर्णतः त्याच्या ताब्यात असते. योग करण्याने सात्विक वैचारिक पातळीचा उच्चांक गाठला जातो, जो त्याच्या बदलत्या जीवनशैलीत उठून दिसतो. योगाचे मूळ 2 गोष्टींमध्ये समावलेले आहे, एक शारीरिक आणि दुसरे आध्यात्मिक. शारीरिक मुळात आसन, क्रिया आणि प्राणायाम यांचा समावेश असतो. या सर्वांचा योग अभ्यास शरीरास योग आध्यात्मिक यश देतो. पुनश्च तुम्हा सर्वांना शंखनाद परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.